बोलत नाही मी, मेथीचे ठेपले करायचे. व्हॉल्यूम टाकतात. त्यात कांदा घातला आहे, तीळ, एडिट करतो. नंतर हळद, नंतर मिरची आणि लसणाचा ठेचा, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, ओवा, कॅरम सीड्स आणि सॉल्ट. आणि हा ठेचा आहे मिरचीचा. ठेचा घालायचा कारण त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतो आहे. त्यामुळे हा सगळा ठेचा घातला आहे. आता वरून आपण त्याला थोडं पाण्याने धुवून घ्यायचं आहे मिक्सी, आणि ठेचा परत ॲड करायचा आहे मिक्सी वॉश करून. आणि हे माझी वहिनी करते, आय एम जस्ट शेअरिंग हर व्हिडिओ. सो ती करते, हे तिची रेसिपी आहे. तर आता हे सगळं झाल्यानंतर आता आपण पीठ घालायचं आहे. मला वाटतं ती गव्हाचं पीठ आणि बेसनाचं घालते. सो काही गव्हाचं पीठ, थोडंसं बेसनाचं ते ॲड करायचं आहे आणि चांगलं तेल घालून मळून घ्यायचं आहे गोळा. आणि मग थोडं मुरलं, हाफ ॲन अवर मुरलं गोळा की मग आपण लाटून घ्यायचं. मग तुम्ही मेथीचे मसाले, तुम्ही मेथीचे पराठे म्हणू शकतात किंवा ठेपले म्हणू शकतात. ठेपले हे दह्याने भिजवतात. हे पराठे आहेत जे आम्ही चटणीबरोबर वगैरे खातो किंवा लोणच्याबरोबर खातो. सो या प्रकारे आता आपण पीठ घेतलेलं आहे. चवीप्रमाणे सॉल्ट घालायचं आहे, ॲड करायचं आहे, आणि सिलेंडर पण घालायची थोडीशी. आता मेथी वॉश करून घ्यायची चांगली पाण्यामध्ये. मेथीमध्ये खूप पाणी असतं, त्यामुळे आपण छान प्रकारे मळून घेतोय. सो मळून झाल्यावर थोडा वेळ ठेवायचं आहे मुरायला, आणि नंतर आपण पराठे करायचे. या प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. गीता US रसोई, गीता US रसोई 777. बाय. कसलं शूटिंगचं म्हणते तिचे मुलं हे छान बिर्याणी कशाची गाडी लावणारे. हां, तर म्हटलं घरी लावलं होतं, बर, बोलवणार होते पण म्हणलं काय तुम्हाला काही माहिती नाही. पाहुणे आले ना आता जरा होते. ना आता 2 दिवसांनी होईल, मग या. चालेल. वारजेचे एक देशी दारूचं दुकान आहे ना. बर. आता अंडे पण आणले. अंडे नाही आणले दादा. ते का देव आहे ते असे फॅन्सी मूर्तीमध्ये. देव म्हणजे ते तिचं देवघर आहे, ते देवघर तिथं ठेवू दिलेलं आहे, तेच ना शिव समजलं. सुंदर आहे ते. मग पडला बरोबर. मला फॅन्सी आवडतं, म्हणजे देव असलं तरी चालतं पण फॅन्सी पाहिजे मूर्ती. ते मी त्याला म्हटलं की मला एक अलाउड केलं म्हणून पुढचे 4 अलाउड करायला असं नाही. त्याला असं देवा कशात ठेवते? हे काढलं डबा. छोटे झाले तर 5 घेऊ त्याला.